तर जय शिवराय भावांनो. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा सहर्ष स्वागत. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल, की मळ्यापासून मी निघत होतो. परत परतीचा प्रवास मी करणार होतो. तर एक ह्या पार्टमध्ये मागच्या पार्टमध्ये तुम्हाला दाखवलं, की मी कसं मळ्यामध्ये पोहोचलो होतो. म्हणजे आमच्या कुलदेवतेच्या मंदिरात पोहोचलो होतो. आणि ह्यावेळेस तुम्हाला मी दाखवणार आहे, की इथनं मी परत कसं पुण्याला चाललोय. म्हणजे 2 पार्टमध्ये ह्याचं पूर्ण हे होईल. व्हिडिओ मी तुम्हाला दाखवीन. फक्त व्हिडिओ आता मी स्टार्ट करतोय. तर देवीचं बघा, देवीचं मंदिर इथं. देवीच्या मंदिरापासून आता निघतोय मी. इथनं आपला पुढचा जो प्रवास असेल ना, तो स्टार्ट होईल. आपण सुरुवात करतोय परतीच्या प्रवासाला. माळ्यापासून आपण निघालोय आता. आणि इथनं आपण जातोय खेडशिवापूर मार्गे पुण्यामध्ये. हा रोड आहे बघा. थोडं काम चालू आहे आता रोडचं. पण याच्यासारखा चांगला रोड कुठंच भेटणार नाही तुम्हाला. त्याच्यामुळे आपण हाच रोड चूज केलाय. जाताना आपण दुसऱ्या रोडला होतो. आणि ह्याच्यामध्ये आहे ना, या रोडमध्ये एक स्पेशलिटी पण आहे, तुम्हाला मी दाखवतो. आणि परत आहे ना, असं एक गोष्ट लागते ना, ती पण तुम्हाला मी दाखवतो. की त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की ही गोष्ट आहे ती, असं मी तुम्हाला दाखवून देईल. पण बघण्याचं म्हणजे हे वेगळं आहे खूप दृष्टिकोन. तुम्ही खरं बघत आहे, तुम्हाला समजून जाईल लगेच. आता बघा, हा इथनं आपण टर्न मारलाय. टर्न मारून डायरेक्टली आपल्याला आहे ना, खेडशिवापूरच्या इथंच आपल्याला तर डायरेक्टली रोड हे मिळून जातो. खेळशिवाय बघा थोडं अलीकडं, म्हणजे टोल नाका ना त्याच्या थोडं अलीकडं आपण राहतो. बघा हा डोंगर. आणि हा रोड त्याच्यामध्ये. तर आपण आता परत चाललेलो आहे, परतीचा रोड आपण म्हणतो. चालवायचा जो आनंद आहे ना, तो खूप वेगळाच आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ना की किती वेळ होता खास 13 किलोमीटर आहे, म्हणजे इथनं खूप जवळ आहे. आम्ही पहिला का नाही आलो या रोडने, कारण की या रोडने मला रोड माहितीच नाही जास्त करून ना. कारण की हा निघतोय कुठं, ते निघतोय कुठे हे समजलं ना, किंवा आपल्याला लगेच समजतं कुठं जायचंय आपल्याला. बघा रोड कसा आहे. म्हटलं ना की एकदम राईडची आहे ना, तुम्ही मागं पण कोण नाही, पुढं पण कोण नाही. एवढा हे ब्लाइंड रोड. ते आपण म्हणतो ना की कुठंच कुठंच कोण नाही. एकदम भयानक शांतता. तर पुढं काय झालं तरी कळून नाही लागायचं, एवढी शांतता. चौथीसाठी वापर रांगेच. आणि पुढं असा भगवा आपला फडकत असेल ना, ते खच खूप भारी वाटतं. भगवा फडकताना तो जो हे असतो ना, आपलं जे मनामधनं आपल्या हे तयार होतं ना, इच्छा असते ना, समजून जाते लगेच आपल्याला काय काय नाही. म्हणजे भावना असतात ना आपल्या मनामध्ये, त्या भावना सगळ्या बाहेर निघतात.
रोड झाला ना तर खरंच भारी पण झाले. म्हणजे रोडने प्रॉब्लेम काय की आहे ना, कुठं असं जायचं यायचं म्हणलं ना की इन शॉर्ट मध्ये काम होऊन जातं, म्हणजे जास्त वेळ नाही लागत. तर आपण बाकीच्या गोष्टी बघतो ना की वेळ लागतो यायला वगैरे, पण ह्या रोडला तसं नाही लागत. ही गोष्ट खरंच खूप चांगली आहे. आणि कसं कोण नाहीये ना, आता बघा 11 किलोमीटर अंतर आहे शिवापूरचं आपलं. आता 11 किलोमीटर काहीच नाही. गावावरून जर रोड जात असेल ना, ते खरं बघण्यासारखं असतं माहिती आहे का? मला लगेच माझे जुने दिवस आठवतात. मी पण गावाकडेच असायचो ना. जुने दिवस, गावामधलं देऊळ झालं, ती पोरं झालं गावाकडली, 4 नंतर खेळायचा माहोल खूप खूप वेगळा असतं त्या माहोल. हॉर्न मारायचं कारण तुम्हाला सांगतो मी. अचानक एखादा समोर येत असेल ना, तर त्याला अंदाज येतो की पुन्हा कोणती तरी गाडी येते. तर ह्या वातावरणामध्ये एक तर शांत रोड असल्यामुळे काय की पटकन एखाद्या माणसाला कळत नाही की नेमकं आपण कुठं चाललोय, कुठनं आपण नाही का पुढची गाडी येते का, किती स्पीड मध्ये येते. फोर व्हीलर आली काय होतं, कंट्रोल पटकन होत नाही. कारण की रोड एकदम मोकळा असल्यामुळे कसं माणूस थोडं स्पीड मध्ये गाडी चालवतो. त्यामुळं शक्यतो बघा, आता हा रोड बघा एकदम समोर डोंगर, लोकांची शेत आहे. आणि ते मंदिर बघा की असं आहे, एकदम भारी वाटतं ना गाडी चालवायला म्हणतो. हा जर टर्न असला असता तर पटकन कळलं नसतं आपल्याला की टर्न वरती गाडी थांबली का नाही थांबली काय. कसं भारी वाटतं ना. त्याच्यामध्ये एक गाणं मला आठवलं बघा. जिंदगी एक सफर है सुहाना, क्या कल क्या हो किसने जाना. बरोबर का नाही, तसंच आहे का नाही गोष्ट आहे. उद्याच आपल्याला माहित नाही, आज जगून घ्यायचं. आणि हे जरा वाळवण्यापासून जरा लांब राहतात. हे तोंडावरती उडवतात ना, तोंडावर वगैरे उडवतात ना, एखादा आंधळ होईल त्यांनी. त्यामुळे शक्यतो युवा रोडची कामं चालू आहेत त्यामुळं. म्हणून मी जसं म्हणतो ना, मला ते गाणं आवडतं. जिंदगी एक सफर सुहाना, क्या कल क्या हो किसने जाना. त्याचप्रमाणे उद्याची चिंता न करता आहे ना, आज आज चांगलं शिका. काम तर सगळे करतात, ते कामामधून वेळ काढून मजा केली ना ती वेगळीच असते लक्षात ठेवायची. आणि असं तुम्हाला तर कधीच भेटणार नाही. हा जो आहे ना मोमेंट असतो ना, तो तुम्हाला कधीच भेटत नाही. तुम्ही माझे व्हिडिओ बघून मोमेंट हे करू शकता, पण जे स्वतः कृत्य करण्याचा एक मजा असते ना, ती खरंच खूप वेगळी असते. तुम्ही ना स्वतः खरं म्हणतात की अरे हा यार, जेव्हा 50 वय झालं की नंतर कोण न विचारत बाई. मी तुम्हाला खरं सांगायचं झालं तर 50 वर्ष झालं ना की तुम्हाला कोणी नाही विचारत, तुम्हाला बोलणार पण नाही कोणी. कुठं चाललाय, काय करताय, मेलाय का जागलाय. अरे स्वतः काय नातेवाईक पण विचारत नाही आपलं खरंच जागलाय. आणि खरंच मग ना बघा, हे हे जे असतं ना, हेच मजा करायची आपल्याला, हेच जीवन जगायचं. काम तर होणार आयुष्यात, काम करतोच. कसं आहे कसं घाटे फक्त बघ कसं इकडे बॅनर लावला गव्हर्नमेंटनी की सावधान गाडी चालवा. हे वगैरे नाही का, टर्न वगैरे जे असतं, माती वगैरे टर्न वरती,
रायडर रायडर वगैरे लोक असतात. भरपूर काही गोष्टी आहेत, लक्षात ठेवा, फक्त सांभाळून गाडी चालवा. आणि सावकाश गाडी चालवायचा अर्थ आज एक घाट सेक्शन आहे, एखाद स्पीड मध्ये असेल तर मग प्रॉब्लेम नको तुम्हाला. काय होतं, लोक नाही गाडी चालवत त्या अकॉर्डिंगली. जसं आपण गाडी चालवतोय ना नॉर्मली, तसं लोक नाही चालवत. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय. दाखवायची आहे ती आता बघा जवळच येते. ती गोष्ट पाहाल ना तर तुम्हाला खरंच आहे ना, भारी वाटेल खूप. म्हणजे आपण जर असा विचार केल्यानंतर खरंच खूप भारी वाटेल तुम्हाला. होते की नाही, इथं खाली कामं चालू आहे, रोड वगैरेची कशाच तरी कामं चालू असते. कसं वाटतं पब्लिक? हा गटारा जास्त कोणाला माहित नाही, माहिती का? खूप कमी लोकांना माहिती आहे. आता तो मोमेंट पण येतो एक जवळच. तुम्ही खाली बघा कसं वाटतं एकदम. बॅरिकेड्स लावलेले आहे सगळ्यांनी. इथनं खाली कोण असं लावलं तर ते कितपत चांगलं राहील हे माहित नाही मला, पण तरी पण. आणि हे पण त्याच्या वेळेस सायकलच्या वेळेस झालेल्या गोष्ट आहेत बरं काय. या गोष्टी पण सायकलचे रेस होते ना त्यावेळेस झालेल्या आहेत. म्हणजे एका सायकलच्या रेसमुळे किती डेव्हलप झाला बघा. एका सायकलच्या रेसमुळे किती डेव्हलप झालं बघा तुम्ही. किती डेव्हलप झालं बघा तुम्ही एका सायकलच्या रेसमुळे. म्हणजे इथून रोड पण पाहायला नव्हता पहिला, असला खडतर रोड होता ना इकडनं पहिला. बॅनर बॅनर वगैरे लावले जातात, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत की बाबा दरड पासून सावध राहा, त्यापासून सावध राहा, त्यापासून सावध राहा. सगळ्या गोष्टी त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत. हे खूप डेव्हलप झाले बघा. इथनं खाली गेलं की डायरेक्ट खाली तयारी सापडायची जागा नाही पुढं. कसं वाटतं गाडवावांना? एक नंबर वाटतं ना. इथं पावसाळ्यात यायला जी मजा आहे ना, आता पावसाळ्यात पण थोडस देवाचं. आणि जो खाली दिसतो ना तुम्हाला तो बोरगाव आहे. बघा निसर्गाचं रूप कसं वाटतंय तुम्हाला. मी तर हळू गाडी करतो तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी फक्त हळू गाडी करतोय मी. कसं वाटतंय बघा. याला म्हणतात बोर. खरंच बोर. बोर म्हणजे बोरच आहे. हेच ते वातावरण आहे बघा.
बघ कसा घाट होता. उतरलो पण आम्ही आता. तुम्हाला कसं वाटलं सांगा मला फक्त. चांगलं वाटलं असं ना तर नक्की सांगा मला. ही व्हिडिओ आहे ना तुमच्यासाठी खरंच एडिट नाही करत. ऍज इट इज टाकतो ऍज इट इज. सेम व्हिडिओ एडिट नाही करत. पण तुमच्यासाठी मी टाकतो ऍज इट इज. आणि गाडी चालवायची जी मजा असते ना या टाइम मध्ये, आणि कसं सुंदर वातावरण असते एकदम ऊन कमी. कसं वाटलं तुम्हाला? मी हाच मोमेंट तुम्हाला सांगत होतो. बघा तुम्ही मागचा जो घाट आहे, हाच मोमेंट तुम्हाला मी सांगत होतो. हेच हेच जे आयुष्य आहे ना ते खरं जगण्यासारखं आहे. कारण की बघा हे कुठं पण बघायला नाही मिळत. युट्यूबवर आपण बघू शकतो, पण युट्यूबवर दुसरी मजा करतात आपण त्यांना बघत असतो. हे लक्षात ठेवा. स्वतः तुम्ही जागा, स्वतः तुम्ही ब्लॉग करा ना, खूप मजा वेगळी येते खरं. इथं बहुतेक आहे ना गड पण लागतात आपल्याला 2-3. बहुतेक नाही असं वाटतंय मला लागतात म्हणून. हा रोड आहे का दुसरा रोड आहे काय माहित नाही मला. एक दुसरा असावा तो. एका लाईनीमध्ये सगळे आहेत, किल्ले आहेत म्हणजे कमळगड, केंदुरगड, रायरेश्वर, रोहिडा असं एका लाईनीमध्येच आहे. बहुतेक तरी मला असं वाटतंय की हेच आहे वाटतं. थोडासा अंदाज नाही येते मला. हे समजत नाही की किल्ला आहे का नाही म्हणजे. ऑलमोस्ट आता आपण शेवापूरच्या हद्दीत आलोय. रोड कुठून निघते मला फक्त बघायचं आहे. सायकलच्या टाइमला बघायला लावलं तसं. पोरांना बघितलं ना की माहिती जुने दिवसच आठवले मला. भारी होते ते दिवस माहिती का? जगण्यासारखे दिवस होते ते. मजा आली होती त्या दिवसामध्ये. सायकल नदीला चालू, आंबेच खा, क्रिकेटच खेळा. बरवणामध्ये क्रिकेट खेळायचा, फुल मजा यायची. आणि बहुतेक नाही इथनं आपला सिंहगड पण दिसतो असं मला माहिती आहे तेवढं.
असे पुस्तक आहेत आपला. तुम्हाला कसं वाटतं गाईज फक्त सांगा मला, कसं व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटलं. परतीचा जो प्रवास आहे ना आपला देवीवरनं आपला, हे खरंच ना खूप आहे ना आणि त्या रोडवर खूपच चांगला वाटला मला. तुम्हाला कसं वाटतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक जर तुम्ही केलं तर मला सांगा तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडला. तर नसते ना आवडले तरी मला सांगा, म्हणजे आपण काय करू इम्प्रूव्हमेंट करायचा प्रयत्न. तुम्ही मला जर वाटतं कमेंट बॉक्समध्ये थोडं सांगितलं ना तुम्ही, तर थोडंसं तुम्हाला आयडिया मिळून जाईल त्याची. तुम्ही मला सांगा पण काय जर सांगितलं की मला समजेल एक्झॅक्टली काय काय नाही. शहापूरमध्ये आलो आता आपण. समोर जे आहे ते शिवापूरचे कमान. खरंच भारी वाटतं. उसाचा रस पिला जरा मन एकदम तृप्त आलं, तृप्त. उसाचा रस पिल्यावर एकदम तृप्त, म्हणजे एकदम तृप्त आलं. असं तृप्त आलं ना मन माझं. बघा आता शिवापूरमध्ये आलो आपण. थोडंसं रोड एक क्रॉस केलं ना थोडं 5 मिनिटाच्या अंतरावर. 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, जायचं आहे आपल्याला. चालू दिसतं रोडचं. रोडच का बघत नाही मला कळत नाही भाऊ. कसं वाटतं तुम्हाला सांगा, कसं वाटला दुसरा रोड आपल्याला. घाट पण आहे, शांतता आहे, निसर्ग आहे, आणि मला तर बाबाला मजा येत फिरणं पण माझ्या हिशोबाने माझं मित्र देवतला आहे. पहिलं त्यांचं घरी जरा थोडं बसतो मी. भरपूर लांब आहे घर माझं. कसं वाटतं लोकेशन तुम्हाला, खरं खरं सांगा.
आलं बघा रोड. इथनं आता आपल्याला लेफ्ट घ्यायचं, डायरेक्ट खाली निघायचं. दाबलंच होतं मला बाबा. खतरनाक काम चोल्यांचं. वरती निघू आपण आता, हायवेला टच करू जरा. शिवापूर आहे. शिवापूरच्या टोलच्या फोटो आले मला लगेच मग कन्फ्युजन खूप जास्त होतं. खाली रोडने गेला ना आपल्याला सिंहगड पण दिसणार असं मला थोडा अंदाज आहे. सिंहगड पण दिसणार असा अंदाज आहे मला. लोक म्हणतात सिंहगड दिसतो म्हणून.
कात्रच्या घाटामध्ये टर्न घेतला. असं झालं बघा. आपलं तसं बघायला गेलं ना, आपण पुण्यामध्ये आता तरी पोहोचलो. आपल्याला तर अजून पण 10 किलोमीटर आतमध्ये प्रवास करायचा. पुढं पुणे 17 जर अराउंड बघितलं तर 3-4 किलोमीटर आहे. बघितला तेवढाच चांगला आहे. आता ते नीट ठेवत नाही ती गोष्ट वेगळी. कात्रचा ना जो बघता ना खूप चांगला आहे तसं बघितलं. आणि कचरा वगैरे टाकून कात्रच्या बरोबर कचरा कोणी करून टाकला. आले बघा आता. आहे बघा कात्रचा. जुना असून पण बघा आहे तसा. जुना असून सुद्धा आहे तसाच आहे तसाच. जुना असून पण आहे तसा. किती भारी असं बघा तुम्ही विचार करा. की म्हणजे आपण म्हणतो नाही का की कचरा करू नका तुम्ही ना. लोक नाही आणि आपलेच लोक कचरा करणारे पण आपले चालू दिवस चालून जातं. ते सफाई करणार ते करतात का नाही माहीत नाही. सगळं आवडच आहे. म्हणजे कोणाला बोललं की ते काय म्हणतात, हा हा रे आमच्याकडे नाही आहे. कोणालाच नाही करणार कोणीच नाही का, हा मोठा प्रश्न आहे. आपण त्याचा अर्थ असा होतो ना की तुम्हाला करायचंच नाही. एवढं चांगलं निसर्ग दिला ना, त्याचं चांगलं हे केलं पाहिजे आपण. वापर तरी झाला पाहिजे. तुम्ही बघा एकही याचीच आहे. कचरा पडला बघा किती सुंदर वाटत असेल तुम्हाला. एकदम भारी म्हणजे जगात भारी. गाडी चालवून क्लिअर द्यायला चालू काय करत नाही करत बाबा. बस करत नाही. फोकसपर्यंत वरती पत्त ठोकायला चालत बघा गाडी. घाट जवळ त्यांना खूपच चांगला घ्यायचं माहिती का. त्याचा आनंद घ्यायचा बस. कसं वाटते कसं वाटते. बरं वाटतं ना. हाच कात्रचा घाट बघा. तो जसा घाट होता तसा आपण घाट आहे. खरंच बरं वाटतं. म्हणजे आपण इंटरमध्ये पुण्यामध्ये आपण कात्रजवरूनच इंटर करणार आहे. पुण्यामध्ये चालू आहे आणि आता आपण कसं वाटतं मला सांगतो. मी आईचे 2 फोटो घेतले नाही देवीचे. मला भारी वाटलं. देवीचे फोटो होते माझ्याकडे पहिले. ऑलमोस्ट कात्रजच्या त्या भागात पोहोचतोय आपण. पुणे तेवढंच आहे.
खूप आहे ना कपल म्हणा किंवा फॅमिली असेल ते ह्या रोडने येत असतात. कारण की ह्या रोडने तुम्ही बघितलं ना की महाबळेश्वर म्हणा म्हणजे सातारा भोर शिवापूर बसामध्ये खूप असतं. बच्चा पुढे आला लय गर्दी करते मस्त सही. तर ऑलमोस्ट आता बघा पोहोचत आलो आपण डेस्टिनेशनला. पोहोचत आलो म्हणजे याचा अर्थ एवढंच आहे की आपण कात्रजच्या इथं पोहोचलोय. कात्रजच्या इथं म्हणजे आपण 60 म्हणजे तिथल्याच मी आणि एंड तुम्हाला बिलवाडीमधून करून मी येतं ना मग बघा मी तुम्हाला रिक्षावाले गाडी चालत जाईल. लोक आहे बघा बघा ना आलो आपण आता कात्रजमध्ये आलेलो आहे. म्हणजे आपला हा सुंदर असा परतीचा प्रवास होता जे आपण आमच्या माळेदेवी म्हणजे कुलदेवता आहे ते इथपर्यंत केला होता. तर तुम्हाला कसं वाटतंय कसा वाटला व्हिडिओ तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाच. कमेंट बॉक्समध्ये सांगाच मला की व्हिडिओ कसा वाटला आणि लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ तुम्ही पाहता व्हिडिओ तर आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तीच. आणि पुण्याचं टायमिंग आहे थोडं सांभाळत होता एवढं बोलून आहे ना मी माझा व्हिडिओ इथंच संपवतो आहे. एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथंच संपवतो आहे. फक्त मला सजेशन देत राहा कमेंट बॉक्समध्ये की काय याच्यामध्ये ॲडिशनल काय करायचं आहे का किंवा काय नाही. ठीक आहे. तर नेक्स्ट व्हिडिओसाठी तुम्ही वाट पहा. नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच टाकेन. आता हा नेक्स्ट व्हिडिओ मी नक्कीच टाकेन तुम्हाला. आणि फक्त तुम्ही मला सांगा काय करायचं काय नाही त्या अकॉर्डिंगली आपण पाहूयात. आणि तुम्ही मला असं सपोर्ट करत राहा. जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ.